उरलेले कापड फेकून न देता त्याच्यापासून आपण एक सुंदर गोधडी शिवूया। 25 बाय 30चे मी 2 कापड घेतले आहेत। हे आता मी एकत्र जोडून घेते। ह्या कापडांवरती मी आता शिलाई मारून आणली आहे। हा आतला कापड आहे आणि हा बाहेरच्या बाजूचा कापड आहे। हा मी कापडाचा मध्य काढून घेतला आहे। पहिल्यांदा इथे असा त्रिकोण करून ठेवायचा आहे आणि ह्या बाकीच्या सगळ्या पट्ट्या आहेत। या पट्ट्यांची रुंदी आहे 3.5 इंच। आपण हा त्रिकोणासाठी कापड घेतला आहे तो 6 बाय 6 इंचाचा आहे आणि तो अशा प्रकारे ठेवायचा आहे। हा कोण आहे तो मध्य रेषेवरती आला पाहिजे आणि आपण आता जोडून घेऊया। तिन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। हा वरील कापड दिसतो आहे तो मी जुना घेतला आहे। डबल कापड लावला आहे कारण आपली गोधडी जाड होण्यासाठी। आपल्याला पट्ट्या इथून ह्या कोणापासून लावायच्या आहेत। हा बघा अशा प्रकारे लावायच्या आहेत। एक चापाचं अंतर ठेवून शिलाई मारायची। एक पट्टी लावली की परत दुसरी पट्टी दुसऱ्या बाजूने लावायची। आता आपण ही पट्टी सरळ केली की दुसरी पट्टी इथून लावायची दुसऱ्या साईडला। हे बघा अशा प्रकारे अशा सगळ्या पट्ट्या लावून घ्यायच्या। आता ही पट्टी सरळ केली बघा। आता दुसरी पट्टी दुसऱ्या बाजूला लावायची अशा प्रकारे। लावते वेळी पट्टीवर पट्टी ठेवूनच लावायची।
चारही बाजूने कापडाच्या बाहेर ज्या पट्ट्या आल्या आहेत त्या मी कटिंग करून घेते. ह्या 2.5 इंच रुंदीच्या पट्ट्या आहेत ते मी बॉर्डरसाठी वापरते. हे बघा, अशा प्रकारे आपण बॉर्डर लावून घ्यायची आहे. अशी दिसणार. मी आता लावते आहे कशी ती बघा. उलट साईडने लावून घ्यायची. आणि आपण ही चांगली बाजू आहे त्या बाजूने असं जोडून घ्यायचं. पण शिलाई पण सरळ येते वरून आणि दिसते पण सुंदर. हे बघा, अशा प्रकारे चारही बाजूने माझी पट्टी लावून झालेली आहे. ही उलट बाजू आहे बघा. ही आता सरळ बाजू आहे. किती सुंदर दिसते आहे बघा. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.